हॅलो. हा, सॉरी ताई. श्री स्वामी समर्थ. मी हा स्वामी हा, ते समर्थ तुला ते. ते आज आमच्याकडचा बाजार असतो ना, मी तिकडे गेले होते थोडंसं, त्यामुळे अच्छा उशीर अच्छा. झाला. हा हा ताई, मी अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा. कुठून मी बोलता, काय नाव तर, सांगायचंय काही? हा, नाव नाही सांगणार. नाव पण आहे मी नांदेड, माझ्याकडे. हो हो, नांदेडवरून बोलते मी. बरं बरं बरं. हा, मला 2 छोटेसे पण खूप छान अनुभव शेअर करायचे. अरे वा, सांगा. एक एक अनुभव आहे 2023चा. अच्छा. हा. नाही नाही, सॉरी सॉरी, 2024चेच दोन्ही अनुभव आहेत. अच्छा अच्छा. हा 2024च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काय झालं, माझ्या आईला ना खूप ब्लिडिंग स्टार्ट झाली अरे. पिरियड्समध्ये. हा हा. आणि ती ब्लिडिंग म्हणजे इतकी जास्त होती की आईला असं कंटिन्यू झोपून राहावं लागायचं आणि 2-2 तासाला एक एक पॅड वगैरे चेंज करावं लागायचं, अरे म्हणजे इतकी अरे, ब्लिडिंग व्हायची. मेनोपॉज असेल ते. हां हां. नाही नाही, मेनोपॉज तर होताच. हं, पण मग आम्ही सोनोग्राफी वगैरे केली. हं. तर सोनोग्राफी म्हणजे त्याच्यामध्ये अशा गाठी होत्या अरे गर्भाशयामध्ये. अरे अरे अरे. हां. आणि डॉक्टरांचं म्हणणं की आता तुमचं डिलिव्हरी वगैरे सगळं झालंय ना, आता प्रेग्नन्सी डिलिव्हरी, तर आपण बरोबर. गर्भाशय काढू. हं. हा हा हा. पण आता जे आईला जी ब्लिडिंग स्टार्ट झाली ना, हा ज्या हा दिवशीपासून ब्लिडिंग स्टार्ट झाली, हा. त्याच्या 8 दिवस अगोदर मला ना एक स्वप्न पडलं. हं. हं, हं. त्या स्वप्नामध्ये मला काय दिसतंय, एक ना म्हणजे स्वामींचे इथे 3-4 केंद्र आहेत तसे. हा हा. पण एक जे आहे ना, ते हे आहे, अक्कलकोट प्रणीत आहे केंद्र अच्छा अच्छा. नांदेडमध्ये. हां. हा हा. आणि मला माहिती नाही, मला ते केंद्र खूप खूप आवडतं. म्हणजे मी दुसऱ्या कुठल्याच केंद्रात जात नाही, पण मी तिथंच जाते. अरे वा. हा हा. आणि तर कसं आहे माहिती आहे का, ते हा केंद्र कसं आहे, त्याची तिथून म्हणजे त्या केंद्राला जाण्याचा जो रस्ता, हं, हा एका हा. साईडनी हा. आणि दुसऱ्या साईडला डॉक्टर लेन आहे पूर्णपणे अरे तिथे. बापरे. हा. तर मला तिथं काय दिसलं माहिती आहे का स्वप्नामध्ये, की हा. रिक्षा आहे. ते अगोदर 3 चाकी रिक्षा यायच्या बघा, ते माणसं चालवायचे हा जुन्या हा काळात. हा. हां, बरोबर. तशा रिक्षामध्ये ना माझी आई बसलीये. हां, अच्छा. हा हा. ठीक आहे. त्या हॉस्पिटलच्या साईडनी, हा जिकडून डॉक्टर लेन होती ना, हा हा. तिकडे. अच्छा. अशी आत्ताही काटा येतोय माझ्या अंगाला अरे सांगताना. हा हा. तर आई माझ्या म्हणजे आई रिक्षात बसलीये आणि माझ्या आईचं पोट असं खूप फुगलंय, म्हणजे जसं 9व्या महिन्यात वगैरे असतं ना पोट, हा हा, तसं. तसं. हा हा हा. हां, आणि आई बसलीये तिथे. हं. हा. आणि मी रिक्षाच्या असे खाली थांबलीये आणि मी मी तोंड करून थांबलीये, म्हणजे जे केंद्राचा जो रस्ता आहे ना तिकडे, हा. अच्छा. हा. असं. आणि तिथून मला असा आवाज येतोय की तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हण, अरे असं. बघा तेवढंच, बघा. एवढंच असं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मला स्वप्न दिसलं. हं. आणि मग ते संपलं आणि मला कळच ना, म्हणजे आई प्रेग्नंट, म्हणजे ताळमेळच लागत नाहीये. आता आता हे कसं, असं म्हणजे कसं काय? हा. विचार, हां, असं कसं विचार करणार वगैरे. मग आईला ते स्वप्न पडल्यानंतर ब्लिडिंग स्टार्ट झाली. मग ते आम्ही मग जेव्हा आम्ही आईची सोनोग्राफी वगैरे केल्यावर मला कळलं, म्हणजे डॉक्टर म्हणले ना ऑपरेशन करावं लागेल, हा की हा. आपण ऑपरेशन करू. बरं. मग मी तेव्हा आईला सांगितलं, आई असं स्वप्न होतं ते, की म्हणजे ते आईचं पोट फुगलं म्हणजे ते आईच्या गर्भाशयाशी रिलेटेड हो. आहे. आणि ते हॉस्पिटलच्या साईडनं होती ना ती थांबलेली. बरोबर. हो. आणि मी केंद्राकडे रस्ता तोंड करून होते आणि मला फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायला सांगितलं होतं. हो ना. असं झालं. बापरे. असं झालं. हं. मग ते झालं. मग मी आईला सांगितलं, म्हणजे आई म्हटली ठीक आहे. मग ते झालं. मग आता ऑपरेशनचं आता दिवस वगैरे सगळं ठरला. हं. पण कसं, माझी आई मागे ना असं 20 वर्ष बरीच आजारी होती, म्हणजे अशी तब्येत ठीक नसायची आईची. तर मग अच्छा. ऑपरेशन म्हणल्यावर आपण नंतर थोडं घाबरतो ना, आपला माणूस घाबरतो. म्हटल्यावर. साहजिक आहे. हो. हां, मग काय झालं, मग मी ना MPSCचा अभ्यास करते हं. आणि लायब्ररीमध्ये जाते. तर आईचं म्हणजे मंगळवारी ऑपरेशन होतं. बरं. हं. तर मग सोमवारी ॲडमिट व्हायला सांगितलं आईला, हं, हं. त्यांना. मग मी तिथे गेले हं. केंद्रामध्ये, नारळ, त्याच्यानंतर खडीसाखर, अगरबत्ती ठेवली हं, हं. आणि मी त्यांना म्हटलं, की स्वामी म्हटलं आईचं असं असं ऑपरेशन आहे हं. आणि तुम्ही माझ्या आईसोबत इथं राहा. हं. बाकी तुमच्यावर सगळं म्हटलं. तुम्हाला माहिती आहे आईची तब्येत किती नाजूक आहे हं. किंवा काय करायचं. आणि तुम्ही म्हणले ना, की बाबा तुमचा फक्त जप कर, मी मी कधीच जप सोडणार नाही, एवढं म्हटलं. हं. मग ते झालं. मग आता आई गेलीच असेल, म्हणजे सोमवारी ॲडमिट व्हायला म्हणजे आई गेली हॉस्पिटलला. हां, आई हां. पप्पा गेले. हं. आईला ते हॉस्पिटलचा ड्रेस वगैरे घातला, आईला सलाईन चढवली, आई सगळं गं! झालं. हं, हं, सगळं हं. झालं. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले, म्हणजे मी लेट यायचे 7-8 वाजता. तर आई घरी दिसतेय मला.
अरे हा आणि दुपारी तर कॉल झाला तर आई मला म्हटली की ते जे अॅनेस्थेशियावाले डॉक्टर होते ना, हा तर ते डॉक्टरांना काहीतरी इमर्जन्सी आली आणि ते डॉक्टर गेले. मग त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी सांगितलं की आपण ऑपरेशन 1-2 दिवस डिले करू. अच्छा तर ताई असं झालं की आईला बुधवारी ॲडमिट व्हायला सांगितलं आणि गुरुवारीच्या दिवशी आईचं ऑपरेशन झालं. किती म्हणजे आई सुंदर. माझी माझी आई ॲडमिट झाली होती, सलाईन पण चढली होती. सगळं बघा. झालं होतं. मग त्यांना घरी पाठवलं आणि गुरुवारच्या दिवशी ऑपरेशन झालं आणि आम्हाला खूप टेन्शन होतं म्हणजे कसं होईल, कसं तिची बरोबर बॉडी आहे, कशी रिस्पॉन्ड साहजिक आहे. करेल हो वगैरे. हो हां. हो. आणि ते आणि वय ऑपरेशन किती इतकं आईचं आईचं तेव्हा? आता आहे 52 वगैरे. म्हणजे तेव्हा 50शीत वगैरे असेल आई. हां. तर बापरे. लिटरली नाही, नाही ऑपरेशनच्या वेळेसच 52 होतं आईचं. आता अच्छा अच्छा. 53 वगैरे आहे. हां, हा 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 53-54 रनिंग असेल. हा. तर लिटरली तुम्ही विचार करा, असं कसं शक्य आहे? म्हणजे सोमवारी आई ॲडमिट होऊन बुधवारी परत ॲडमिट व्हायला सांगितलं हो ना. आणि गुरुवारी गुरुवारी सकाळी 11 वाजता आईचं ऑपरेशन झालं आणि इतकं छान ऑपरेशन झालं हा. की तिला असं बिलकुल त्रास नाही झाला, काही नाही, काहीच नाही. अय्या किती सुंदर. हां. आणि एक खूप मुलगी भारी अनुभव. सांगते ना तर माझं असं भरून येतंय मला की म्हणजे त्यावेळेला त्या मुलीची काय अवस्था असेल, आईची अशी कंडिशन म्हटल्यावर. आणि मेन कसं मला मेन म्हणजे असं ते कळत नाही ना नव्हतं ना त्या स्वप्नाचा अर्थ. हा हा. कारण आपण मला म्हणजे मी तेवढी कॅपेबल नसेल की मला ते स्वप्नाचा मी अर्थ लावू शकले किंवा असं काही असेल किंवा हो. म्हणजे बरोबर हां. बरोबर. तो एक अनुभव झाला आणि आईची तब्येत त्याच्यानंतर इतकी लवकर रिकव्हर झाली की आईला म्हणजे आता ते पथ्य वगैरे म्हणतो ना आपण हो हो हो. किंवा ह्याची इन्फेक्शन होईल हे काय आम्ही आईला सगळं खायला दिलं म्हणजे सुरुवातीचे 4-5 दिवस दिलं असं हा साधं साधं. हा. पण नंतर आई अशी नॉर्मल जेवायला लागली आणि आता पण आईची तब्येत एकदम चांगली आहे. हो ना. किती हां. छान, किती सुंदर फक्त अनुभव आहे मग ताई. फक्त थोडी दगदग झाली की तिला थोडासा थकवा येतो. हा येणारच ना आता. बाकी शेवटी काही कसं नाही. शरीराचा एक भाग गेलेला असतो. गेलेला असतो भाग आणि ते कसं अगोदर पण आजारी होती ना ती 20 वर्ष. अरे त्यामुळे बापरे, 20 वर्ष हो, म्हणजे कसला 20 प्रॉब्लेम होता वर्ष. एवढा? म्हणजे कसं झालं हं. ब्लड कमी व्हायचं म्हणजे ब्लडच तयार होत नव्हतं बॉडीमध्ये. मग त्यामुळे अर्थरायटिसचा इश्यू झाला. मग थायरॉइड म्हणजे एक कॉम्प्लिकेशन वाढत हा, गेले. एकात एक वाढत जातात. बरोबर मग बरोबर. ते हं. सगळं ते तसं झालं आणि हं. दुसरा एक अनुभव सांगते. हा. दुसरा अनुभव तर इतका सुंदर आहे. मला त्यावेळेला म्हणजे कळलंच नाही की माझ्यासमोर कोण उभं आहे ते. अय्या. काय झालेलं आता मी एमपीएससीचा अभ्यास करते तर हं. म्हणजे साहजिक बैठक जास्त होते. बरोबर बरोबर. आणि थोडंसं मला पिरियड्सचा म्हणजे हार्मोनल इश्यू असल्यामुळे माझं ना थोडं वेट पुट ऑन झालेलं जास्त. अच्छा अच्छा. हा हा हा. मग असं झालेलं की माझ्या ना लहान बहिणीचं लग्न ठरलेलं. हं. मग तिला चांगलं स्थळ आलं. पप्पा म्हटले करून टाकू. म्हटलं ठीक आहे. बरोबर आहे. हो. मग लग्न वगैरे ठरलं. पण ते काय झालं माहिती का ती पुण्याला कंपनीमध्ये जॉब वगैरे करते बहीण. हं. तर ती म्हणजे जसं पैसे कमवायला लागली ना आता असं म्हणून येतं तिच्यामध्ये खूप रॉंग ॲटिट्यूड आला की म्हणजे तू काहीच पैसे कमवत नाहीस, तुझी लायकी नाही. अशाच शब्दात ती मला किती बोलायची सतत. चुकीचं आहे हे असं. खूप चुकीचं आहे. पण ती वागायची तसं. अच्छा. हा मग हा. काय झालं माहितीये का एक दिवस असंच मी लायब्ररीत वगैरे जात होते. तर हं. आमच्याकडे लग्न होतं आणि तिला वाशिमला दिलं हं. आणि वाशिमला रिसेप्शन होतं. मग हं. ती मला काय म्हटली माहितीये का सगळ्या लोकांसमोर की हं. म्हणजे माझे काकू वगैरे सगळे आलेले होते की तू म्हणे लग्नाला तर मी तुला थांबवू शकत नाही म्हणे पण तू रिसेप्शनला यायचं नाही म्हणे माझ्या तिकडे. मी मोठी बहीण आहे. ती मला अय्या. अशा शब्दात बोलली. तू हा यायचं नाही म्हणे माझ्या तिकडे लग्नात हा. सॉरी रिसेप्शनला. मी काय म्हणून तुझी ओळख करून देऊ म्हणे आणि तू कशी दिसतेस म्हणे, कशी वागतेस, कशी राहतेस असं ती जे तोंडात आलं ते म्हणजे बोलली मला असं बापरे, असं सगळं कुठे असते का बहीण सांगा. असं बोलली ती. हा. मग मला खूप वाईट वाटलं म्हणजे बरोबर मला आहे. एवढं रडू आलं. मग हं. मी लायब्ररीत निघत होते. मला काही सुधारलंच नाही. मग मी सरळ ऑटो केला आणि केंद्रात गेले. हं. केंद्रात गेले खूप आणि मग आई काही बोलली नाही तिला? ते कसं होतं माहितीये का ताई ती एवढी अफाट वागते ना बहीण की आई काही बोलली तर तिला फरक नाही पडत. अच्छा. हा. पैशाचा तिला खूप गर्व आला गर्व असं. आला. मग आता मला एवढे मोठे मोठे शब्द म्हणल्यावर मला काही खरंच सुधारलं नाही. बरोबर. मी ऑटोमध्ये रडत रडत गेले. मी लायब्ररीत नाही गेले. मी डायरेक्ट केंद्राचा ऑटो केला आणि तिकडे गेले. अरे वा. हं. मग मी गेले, माळ वगैरे घेतली, पूजा केली. तर मी ते माळ घेते आणि म्हणजे करते अशी माळ जप.
पण हं. माझ्या डोळ्यातून इतकं पाणी येते, मी पाणी पुसत आहे, जप करत आहे, पाणी पुसत आहे, जप. बाई गं. तर हं, हं, त्यावेळेला हं. काय झालं माहितीये का? हां. त्यावेळेला काय झालं माहितीये का? हं. तिथे ना एक असा खूप म्हणजे एक वयस्कर एक व्यक्ती केंद्रामध्ये आला. हं, म्हणजे ते हं. मोठं आहे असं केंद्र खूप. हं. केंद्रामध्ये आला आणि बघा ना आता आपण केंद्रामध्ये गेल्यानंतर आपलं कितीतरी लोक येऊन जातात ना, आपलं कुणाकडे लक्ष नसतं नसतं तितकं लक्ष. म्हणजे. अगदी बरोबर आहे. तर हां. मला एवढं आठवतं त्या व्यक्तीच्या एंट्री पासून माझ्या लक्षात आहे आजही. हां, हां. ती व्यक्ती आली आणि माझं त्याच व्यक्तीकडे लक्ष आहे आणि मी रडत आहे बरं, रडत आहे, मी जप करत आहे, माझं त्या व्यक्तीकडे लक्ष आहे. ती हं. व्यक्ती आली आणि आपण आल्यानंतर घंटी वाजवतो. त्या हो, व्यक्तीने हो. घंटी वाजवली नाही. हां, हां. असं आता पाठीमागे हात करून आपण हं. कुठली मोठे मोठे लोक पाहणी करतात, नेते लोक अशी हो, हात हो, हो. पाठीमागे करून अशी. तर बरोबर. त्या व्यक्तीनं काय केलं, पाठीमागे हात केले, तिने हात पण जोडले नाही केंद्रात हं. आल्यानंतर. अच्छा. हां. हात पण जोडले नाही केंद्रात आल्यानंतर आणि ती व्यक्ती अशी सगळी पाहणी करत आहे तिथे हं, आणि हं. माझं त्या व्यक्तीकडेच लक्ष आहे. मला असं म्हणजे का माहित नाही. म्हणजे तिथे कसं आहे, असं आतमध्ये एक असं छोटंसं मंदिर आहे मार्बलचं. त्याच्यामध्ये हं. स्वामींची मूर्ती आणि पाठीमागे असा हे आहे, असा मोठा कटलेट असतो ना, कटलेट नाही सॉरी काय म्हणतात त्याला कट सॉरी तसं. सॉरी हां. कट असा सॉरी कटलेट ते आज बनवले होते मी. अच्छा. हां, ठीक तर ते आहे. कट होता असं आहे. असं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर एका साईडला दत्तगुरूंची फोटो हां. आणि दुसऱ्या साईडला स्वामींचा फोटो आणि गादी असं हां, दोन्ही हां. आहेत. मग त्या व्यक्तीने ना सगळं बारीक निरीक्षण केलं त्या हां. केंद्राचं. पूर्ण हा पाठ्यात म्हणजे आणि कुठंच हात जोडले नाही बरं हां, ती हां. व्यक्ती. सगळं झालं. मग आता म्हटलं आता चला आता 1 तास झाला आपण किती वेळ बसायचं. मग मी माळ ठेवली, एकदा पाया पडले आणि मी निघाले. हं. तर काटा येतो माझ्या अंगाला. मी गेले आणि चप्पल सोडलेली होती ती बाहेर. हं. आणि ती जी व्यक्ती होती त्या हं. व्यक्तीचं मला अजूनही आठवतंय, तिने कानामध्ये ती हिअरिंग मशीन लावलेली होती. ती मशीन असते ना ऐकू येण्यासाठी ती हां, मशीन. हेअरिंग मशीन. हां. हां, हिअरिंग मशीन लावलेली होती आणि सगळं आणि मी आता जातीये हं, चप्पल हं. घालणार तेवढ्यात ती व्यक्ती मला पाठीमागे वळून काय म्हणली, हं. ताई आप वेट लॉस क्यों नहीं करते? अय्या! हं? हां. आपका वेट बहुत बढ़ गया है ना? हां. आणि खूप प्रेमानं म्हटली बरं ती व्यक्ती मला, खूप प्रेमानं. हां, हां. म्हणजे ते प्रेम असं मला जाणवलं, म्हणजे रागवत पण होते ती मला आणि हां. प्रेम पण जाणवलं. हां, आप हां. वेट लॉस क्यों नहीं करते? हां. आपका वेट बढ़ गया है ना, तो इसीलिए तो इतनी प्रॉब्लम हो रहे हैं ना. तो अय्या! आप क्या किया करो, सुबह ना बस आपसे एक्सरसाइज नहीं होती ना ज़्यादा, आपको पढ़ाई का टेंशन है ना. मी म्हटलं हां. हां. तर मला म्हणे की आप ना सुबह सिर्फ आधा घंटा टहल लिया करो. अच्छा. हां. वही वही बहुत काफी है असं म्हटली ती व्यक्ती मला. हां, हां, हां. आणि नंतर मला म्हणे की मेरी भी एक बेटी है, वो भी ना बहुत देर तक सोती है, 10-10 बजे तक और अच्छा. उसका भी वेट ना बहुत बढ़ गया है. हां. तो मुझे लगता है कि वेट कम करना चाहिए. क्यों ताई? अय्या! अशी ती व्यक्ती मला म्हटली हां. हां, हां. आणि मी त्या व्यक्तीला म्हणजे नॉर्मली आता एक ज्येष्ठ व्यक्ती म्हटल्यावर आपण आदराने रिस्पेक्टफुली बोलतो. हां, हां. हां, बोलतो. मग ते झालं. हं. मग त्याच्या बाजूला ना एक मंदिर आहे. हं. तिथं म्हणजे लक्ष्मीनारायणाचं मंदिर. मग अच्छा. त्या मंदिरात गेले. हं. तुम्हाला सांगते लिटरली तोपर्यंत मला काहीच अक्कल आली नाही, म्हणजे की आपल्याला कोण काय बोललंय किंवा कसं बोललंय काय नाही. मग हां. मी घरी आले, लायब्ररीत अभ्यास केला वगैरे मी घरी आले. हं. मला इतका मोठा प्रश्न पडला की त्या हं. व्यक्तीला कसं माहित की मला घरी ताई म्हणतात. हो ना. मला घरी ताई म्हणतात कारण मी हां. मोठी आहे सगळ्या भावंडांमध्ये आणि मला सगळे बरोबर. ताईच म्हणतात. हं. आणि त्या व्यक्तीला कसं माहित की माझा वेटचा प्रॉब्लेम आहे आणि माझी बहीण वेटमुळे मला हे सगळं बोलली की बोलली हो. तू अशी दिसते आणि ती व्यक्ती मला म्हटली की आणि त्याच दिवशी कसे त्यांनी येऊन भेटावे आणि त्यांनी हां, सांगावं. हां. हे आणि स्वामीच की नाही. तर ते सगळं झालं आणि म्हणजे मला असं वाटलं माझ्या प्रॉब्लेमवर हे असे कसं बोलून गेले एकदम, म्हणजे की हां, मला हां. जी गोष्ट होती मी ज्या गोष्टीसाठी रडले आणि हं. खूप हसत आणि तू अभ्यास करतेस तर कर, पण तू थोडंसं फिरत जा तेवढंच काफी हो ना. आहे. पण तू हो वेट ना. लॉस करणं पण महत्वाचं आहे ना बेटा. हो ना हं. ताई, हो ना ताई. असं हं. म्हणत तुम्हाला खरं सांगू ते स्वामीच होते. कारण स्वामीच होते खरंच. दुसरं कोणतं व्यक्ती अशी बोलू शकते आणि ताई नाही, म्हणून नाही. एवढं आणि प्रेमाने.
आणि एवढ्या प्रेमाने ते रागवत पण होते मला, पण त्या रागवणाऱ्या नजरेत आणि मेन म्हणजे त्यांनी मला असं जसं म्हणजे ते जसे बोलत म्हणजे बघत होते ना माझ्याकडं, हां, हां. ती अशी जी नजर होती ना ती अशी डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करून म्हणजे एक हो. पॅरेंट्स कसे असे हो, हो, डोक्यावर हात हो. ठेवून सांगतात की तू असं नको प्रेमाचा बाळा. प्रेमाचा आणि दरारा. हिंदीमध्ये बोलले. मी हां. असं ऐकलं की खूप साऱ्या ग्रंथांमध्ये की स्वामी मोस्टली हिंदीतच बोलायचे. हिंदीतच बोलतात. बरोबर. आणि हां, हिंदीत बोलायचे आणि ताई म्हणून बोलले विशेष म्हणजे आणि वेट लॉसवर बोलले, तू थोडं फिरत जा बोलले. तर हां. मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं ते स्वामीच होते. अगदी, अगदी. तुमच्या दृष्टीने काय खरंच होते स्वामी. आणि कारण मग तुम्ही आणि त्या त्याच्यानंतर मग इम्प्लिमेंट केलं काही? इम्प्लिमेंट मी केलं हां. पण तेवढं नाही झालं माझ्याच्यानं. हं, हं, हं. झालं. मी त्याच्यासाठी त्यांची माफी पण मागते की त्यांनी मला असं-असं सगळं सांगितलं होतं. हां, हां, हां. ते एक सगळं झालं आणि माझी आजी आहे जी की आता 70-75 हां, एक तिसरा एक अनुभव सांगते. हां, हां. माझी आजी आहे जी आता 70-75 75 प्लस असेल ती. अच्छा. तर पण हां, हां. माझी आजी पूर्ण अडाणी आहे म्हणजे तिला काहीच नाही. तर बरोबर. ती माझ्यामुळे स्वामी सेवेत आली. अय्या! म्हणजे मी करायला लागले म्हणून हां. हां, 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 हां. तिचं माझ्यावर खूप विशेष प्रेम आहे. अच्छा. मग असं झालं ते भास होता का काय होतं मला माहिती नाही. हं. अ, आणि माझ्या आजीला म्हणजे श्री स्वामी समर्थ असं म्हणता येत नाही. आता हे कसं आपण एज्युकेटेड आहोत म्हणून आपण हे बोलू स्पष्ट करू शकतो. शकतो. बरोबर आहे. हां. मग मी तिला काय म्हणते, "आई तू फक्त स्वामी, स्वामी, स्वामी एवढंच म्हणत जा. ते हां, हां. समजून घेतील तुला." बरोबर. आणि विशेष म्हणजे स्वामी तिला दिसतात हो? बसलेले. अरे वाह! तिची जास्त सेवा नाही, तिचं काही नाही, काहीच नाही. पण ती एवढं आहे, ती माझ्यासाठी सतत मागत असते स्वामींना, की बापरे! "स्वामी इथं चांगलं होऊ द्या आणि आई इथं गं! चांगलं होऊ द्या, इथं चांगलं होऊ द्या स्वामी, हिला काढा." म्हणजे जसं माझं हं. करिअर किंवा हो, लग्न. सगळ्या गोष्टी. हां. हां, हे लेकरू खूप प्रॉब्लेममध्ये आहे. तर तिनं तिच्यासाठी कधीच मागितलं असेल, पण खूप हं, कमी वेळा, की माझ्यासाठी मागते ना, तर स्वामी तिला आजही दिसतात. म्हणजे ती मला सांगते ना, हं. की "ताई असे स्वामी दिसले मला, ते असे अय्या! बसलेले होते." मग मी विचारते तिला, हं. "आई ते कसे दिसतात तुला?" हां. तर एकदा काय झालेलं होतं, मी आणि माझी आजी एका रूममध्ये झोपायचो. ती बाजूवर झोपायची, मी पलंगावर झोपायचे. हं, हं. असंच घरामध्ये प्रॉब्लेम चालू होते. मग हं. ती म्हणजे तिला झोप लागत नाही रात्री. मग हं, ती हं. जप करत होती स्वामींचा हं, आणि हं. स्वामींशी ती अशी बोलत राहते मनातून. आपण कसं बोलतो, मी हो, तुम्हाला हो, हो. शेअर करते तसं. हो. मग काय झालं, मी किचनमध्ये असं हे करते, पूजा करते. तर तिथून ना हं, कोणीतरी आलं. हं, तिला असं भास झाला. कोणीतरी आलं हं. आणि ती त्यांना म्हणाली, की "हिला काढा ना ह्याच्यातून बाहेर मला." आई गं! हां. हां. तर ते म्हटले म्हणे, की "तिला विद्या बाहेर काढणार आहे." विद्या म्हणजे अभ्यास. हो, ज्ञान, हां, हां. शिक्षण. तर हां. विद्याच तिला याच्यातून बाहेर काढेल, असं म्हणले म्हणे. अरे तर वाह! मग तोपर्यंत तिला तिनं स्वामींचा फोटो पाहिलेला नव्हता आईने. हो. हां, बघा. असं. मग काय झालं माहितीये का, मग तिची शुगर टेस्ट करायची होती. मग आम्ही गेलो. मग शुगरमध्ये कसं फास्टिंग आणि 2 ब्लड द्यावं लागतात ना. हो, मग आम्हाला हो, वेळ हो. होता. मग मी बरं. काय म्हटलं 8:30ला ना आई तिथे आरती असते, आपण जाऊ केंद्रात. तर ती केंद्रामध्ये गेलो आम्ही. आरती झाली सकाळची. हं. तर ती मला काय म्हणते माहितीये का माझा हात धरून, "अगं ताई," म्हणे, "तुला मी म्हणलं ना काल मला कुणीतरी दिसलं किचनमधून आलेलं. ते हं. हेच होते म्हणे, हे फोटोमधले." अय्या! हां. कमाल! हां. काय आणि मी ग्रेट! म्हटलं, "कसे होते ते दिसायला?" "अगं खूपच उंच होते म्हणे ते अय्या! आणि ते इतके उंच होते म्हणे, गोरेपान असे खूप सुंदर होते म्हणे बापरे! आणि तशा उंचीवाला मी माणूसच बघितला नाही म्हणे." बापरे! किती म्हणजे ही गोष्ट आहे. किती तिला गोड दिसतात. आजी तुमची. हां. हां, तिला दिसतात. पण तिचं मन खूप साफ आहे ना, म्हणून मला वाटतं तिला खूप कमी वेळात त्यांनी आशीर्वाद हो, दिला असेल. हो. खरंय, खरंय. हां, ते असं. आणि तर तुम्ही ना किती तिला सुंदर ना. पण हो. तुमचे आता होईल तुमचं सगळं आणि तुम्ही अनुभव पण शेअर केला ना ताई. तर आता बघा हां. तुमचं इतकं फास्ट होईल ना सगळं, की तुम्ही पटापट पुढचे अनुभव शेअर कराल. नक्की. आणि एक दुसरा अनुभव सांगते शेवटचा. हां, तर माझ्या आजीला म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणताच येत नाही. म्हणजे समर्थ तर कसंच म्हणता येत नाही. हां, फक्त हां, ती पण स्वामींना, हां. "स्वामी असं कसं झालं? माझ्या लेकराचं चांगलं करा. तुम्ही का असं करताय?" असं बोलते स्वामींना हां, असं. हां, 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 हां. पण ती असं तिला श्री स्वामी समर्थ म्हणता येत नाही. तर मग हं, एकदा काय झालं, तर मी पलंगावर झोपली आणि आजी अशी खाली झोपली म्हणजे हं, खाली चटई होती, चटईवर झोपली हं. आणि मग मी ना अंधारामध्ये अशी खूप घाबरते. म्हणजे मला ते क्लॉस्ट्रोफोबिया आहे. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे म्हणजे अंधाराची अशी थोडी भीती हो, वाटते मला. प्रत्येकाला असतं कसला तरी फोबिया. हां, मला बरोबर. आहे तसा इश्यू. हं, हं.
ती म्हणजे कसं आजी माझी आईची आई आहे. ती कधी इकडे असते, कधी मामांकडे असते. मग अच्छा, त्यावेळेला अच्छा. इकडे होती. मग ती नसली की मी लाईट ऑन करूनच झोपते. मग ती होती मग लाईट ऑफ होता. हां. तर काय झालेलं माहिती का ताई? हं, अ, हं. मी अशी पलंगावर झोपलीये. हं. हं, हं. आणि झोपले आणि मी झोपेमध्येच आहे हां. हे सगळं झोपेमध्येच घडतंय माझ्यासोबत. हं, हं. मग झालं हां, आणि काय झालं, आई हां, आई आहे ना आई, हां, आई अशी उठली म्हणे हां. जमिनीवरून. हं. अच्छा. हां. जमिनीवरून उठली आजी, म्हणजे मी तिला आई म्हणते. हं, हं. आई अशी उठली जमिनीवरून आणि माझ्या आपण आता झोपल्यानंतर आपल्या आपल्या पायाशी, हां. पायाच्या साईडला ती अशी बसली माझ्याकडे तोंड करून अशी. अच्छा. हां, हां. आणि ती मला काय म्हणतीये, हं, हं, तुझ्यासोबत ना आणि आणि ती मला कशी दिसली माहिती का? ती हं, अशी पदर वगैरे घेते. ती हं. पदर दिसते, तिचं फेशियल स्ट्रक्चर वगैरे सगळं दिसते. पण अंधार इतका की मला तिचा चेहरा दिसला नाही तेव्हा. अच्छा. हां, हां, हां. हं, हं. पूर्ण अंधार असा. हं. गडद अंधार. हं. बापरे! हां. आणि मेन म्हणजे आम्ही किचनचं लाईट ऑन ठेवतो असा, तर हॉलमध्ये थोडा प्रकाश पडतो. तर त्या दिवशी इतका गडद अंधार होता तो. हं, हं. आणि ते फक्त मला असं दिसतंय की तिचे केस असे थोडेसे उडत आहेत, तिचा पदर आहे आणि खूप फॅन फुल आहे असं सगळं. हां, हां. आणि मी तिला बोलतीये अंधारामध्ये. हं. आणि ती मला काय म्हणते, तुझ्यासोबत ना ताई स्वामी समर्थ नेहमी आहेतच. हं? अरे वाह! आहेतच, हां, आहेतच. हा हां, शब्द यूज केला. हां. मी म्हटलं हो. तर आणि मग काय होतं माहितीये का? हं. आणि तुला खूप त्रास होईल म्हणे. हं? हं, आणि हं, तू हं. ते श्री स्वामी समर्थ म्हण म्हणे. हं? आणि अच्छा. मेन म्हणजे माझ्या आजीला श्री स्वामी समर्थ म्हणता येत नाही. अजूनही येत नाही. बघा. हां. हां. आणि ती व्यक्ती मला काय म्हणते, "तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हण" म्हणे. मग बघा. त्याच्यानंतर काय झालं, माझ्या पायाला ना असं खूप आग आग लागलीये खाली आणि असा त्रास होतोय. खूप खूप. तळपायांना. हां, तळपायाला अशी आग लागली आणि मला खूप त्रास होतोय आणि मी श्री स्वामी समर्थ हो, झोपेत असं म्हणते. श्री हां, हां. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतीये. हां. मग ते झालं आणि मग श्री स्वामी समर्थ म्हणलं की ती माझी आग झाली. हं. अरे बापरे! आणि झोपेमध्येच मी आईला आई अशी खाली झोपली होती ना. हां, मग हां. मी आईला काय म्हणते, "आई" आणि आई उठली आणि हं. मी आईला म्हणते, "आई" आणि माझा त्रास कमी झाला बरं का. श्री स्वामी समर्थ म्हणल्यावर तू सांगितलं तसंच केलं. मग आई मला म्हणते, "बरं ठीक आहे झोप." मग ते झालं ताई आणि हे गुरुवारचं पडलेलं. म्हणजे हां. झालं हे सगळं. हां, हां, हां. म्हणजे मला आठवतं मी तिथं म्हणजे स्वप्न नव्हतं हे. मी तिथं करत होते पण मला माहित नाही ते कसं काय होत होतं. ते सगळं बापरे! झालं. मग दुसऱ्या दिवशी मग मी 2 दिवस विचार केला ना यावरती. हे नेमकं कसं झालं? आपण एवढं घाबरणार आहे. आपण कसं एवढं एवढं बोललो? हां, हां. आणि आई मला कशी अशी उठून बोलते ना, म्हणजे "उठ बरं ताई" असं तसं. हो, पण हो, मला हो. त्यांनी उठवलं पण नाही. मी नॉर्मल बोलते आणि मी विचार पण नाही केला. मी म्हणजे अंधारात मी घाबरले पण नाही. आणि हो. आई कशी स्पष्ट म्हणाली. आईला तर बोलता पण येत नाही. मला ती सतत म्हणत असते, "माय मला ना तसं बोलताच येत नाही बघ, तू म्हणतीस तसं, म्हणतीस बापरे! तसं." असं म्हणत राहते. आणि ती तर स्पष्ट बोलली. मग मी आईला विचारलं, "आई आणि तू रात्री उठली होतीस का?" हां, मला म्हणली, "नाही, मी तर एकदा पण उठले नाही." ती डायबिटीज आहे तिला. ती हां, वॉशरूमला उठत असते सतत. हां. मला वाटलं आई डायबिटीज आहे तर वॉशरूमला उठली असेल. मी म्हणलं, "आई आणि तू उठली होती का रात्री?" तर आई म्हणली, "नाही" म्हणली. "आणि कशी झोप लागली?" म्हणली, "मला रात्री मला बाथरूमला सुद्धा जाग आली नाही बघ ताई" म्हणली. हं. अगो बाई! आणि बघा म्हणजे आई उठली नाही. मी म्हणलं, "आई आणि तू श्री स्वामी समर्थ म्हणते." त्यावेळेला तिला स्वामी समर्थ म्हणता येत नाहीये. हां. मग त्यावेळेला मला असं वाटलं, की हा भास नव्हता. कदाचित ही स्वामींचीच काहीतरी एक लीला होती. स्वामींनीच ती लीला केली ताई आणि तुमचं खूप छान होणार. मी सांगते तुम्ही फार लवकर अनुभव शेअर कराल. तुमच्या सगळ्या एक्झाम हे ते जे आहे ना, ते तुमचं ह्याच्यात सगळं आटोपून जाईल बघा आता. नाही तुमच्या आशीर्वादानं होईल होणारच, चांगलं. होणारच. आणि मग आता नाही बहीण जेव्हा घरी येते तेव्हा पण तशीच वागते का? हां, मग तेच तर ताई. आता तिचं असं झालं, की तिने माझ्यासोबत म्हणजे खूप खराब वागली 5-7 वर्षामध्ये असं. हां. तर आता तिचं थोडं डिव्होर्सच चालू आहे प्रकार. ती अरे! तिथं पण तशीच वागली ना. म्हणजे ती हां. माझ्यासोबत जशी म्हणजे तिचं नेचर बनलं होतं ना तसं म्हणजे इगो खूप चांगलाच नाही ताई. नम्रता माणसाला शिखरावर नेते आणि हं. तुमचा हा इगो, घमेंड तुम्हाला लगेच जमिनीवर आणतो. आणि ताई विशेष म्हणजे तिनं काय केलं माहितीये का? हां. ती कशी करते अशी बोलून बोलून ब्रेन वॉश करते समोरच्याचा. मग तिने आई पप्पांचं पण थोडं ब्रेन वॉश केलेलं की म्हणजे ही कमवत नाही बघा मी लहान असून कमवते. हां, हे म्हणजे ही चुकीचं आहे. अशी ती तशी. मग त्यामुळे माझे आई पप्पा पण तिच्या जास्त विरोधात नाही गेले ना. पण हां. असं झालं ताई पण एवढं मला कळलं. माझी आजी मला आता सुद्धा म्हणते हं. ते तिचा डिव्होर्स होत नाहीये म्हणते. ती स्वामींनी दिलेली शिक्षा आहे म्हणते. माझी आजी स्वतः म्हणते मला हे. तुझं बघा. जे कर्म आहेत ना ते स्वामींनी दिले म्हणते तिला. तू अगदी टेन्शन घेऊ बरोबर. नको म्हणते. हं.
खरंय. हे असं वागू नये. ताई ती कारण 15 दिवस सुद्धा नाही राहू शकली. एवढं लॅविश लग्न केलं ना पप्पांनी. 20 लाख रुपये घातले लग्नात पप्पांनी. बापरे! तिकडं आणि सगळं म्हणजे जे म्हणाल ते तिने प्री वेडिंग वगैरे ते असं खूप महागाचं ते त्याच्यानंतर ते डेकोरेशन वगैरे त्याच्यात खूप पैसा गेला. सगळा 20 लाख म्हणजे काय कमी येत नाही साधी अमाऊंट. गोष्ट आहे का? किती वेडेपणा केला. तिला आता पश्चाताप तरी होतोय का? नाही. आई गं! हां, हां. नाही. की बिलकुल आपण नाही. आई-वडिलांना एवढा त्रास झाला आपल्यामुळे किंवा काय. हम्म. नाही ताई तिचं ते कसं झालं माणसाला ना काही असू दे 1 रुपया तुमची कमाई असो नसो पण घमंड इगो इगो नाही हा खूप पाहिजे. हम्म. हे कसं असतं, की तुम्ही कितीही आकाशात उडा, पण पाय जमिनीवर ठेवा. आणि जेव्हा हम्म. तुम्ही हम्म. पाय जमिनीवर ठेवता तरच तुम्हाला व्हॅल्यू असतो. नाहीतर तुमची किंमत शून्य असते. नाही आई तिला असं म्हणायची की तू तू तिला म्हणजे असं नको बोलू तिचं काय चांगलं होणार नाही का तिचं पण होईल एक ना एक दिवस चांगलं हां. पण ते कसं ती पुण्याला वगैरे राहिली तिला मला ते फ्रेंड सर्कल तसं मिळालं ते कॉर्पोरेट IT सेक्टरमध्ये हां, असतात थोडंसं असतं तसं कॉर्पोरेटमध्ये, माइंडसेट. पण तरी पण घरात ते नाही चालत ना वागून. नाही ताई मग ते ते तुम्हाला सांगा ना आता त्या गोष्टीमुळं तिचंच नुकसान झालं ना तिच्या स्वभावामुळं तिचं 15 बरोबर. दिवस पण नाही राहिली ती तिकडे. अय्या! 15 दिवस झाले की ती आली इकडे. आज आई पप्पा खूप टेन्शनमध्ये आहेत पण करणार काय आता? बरोबर, ती बरोबर. नवऱ्याला काही बोलत होती उलटं मग तसं नाही जमत ना. एक नाही 5-6 चालत. महिने तरी ऍडजस्ट करावं लागतं. पाठचं काय आयुष्य हे ॲडजस्टमेंटच आहे. हो 5-6 महिने नाही, ऍडजस्टमेंटच पूर्ण आहे. आयुष्य हे ॲडजस्टमेंटवरच चालतं ताई. नाही नाही म्हणजे ऍटलीस्ट एक थोडंसं सेट व्हायला म्हणायले तिथे त्या हां, हां, घरामध्ये. हां, हां. हा असं 5-6 महिने तर कमीत लागतात कमी ना. त्याचं प्रेम तरी जिंकायला पाहिजे होतं. नाही म्हणजे नाही ते ते कसं प्रेमाने ताई तिला तिला घरामध्ये असं फटकळ आता तुम्हाला सांगितलं ना ती काय लेवलचं बोलते मला सरळ हो, अवकात लेवल हो. आई वडिलांचंच खाते मग असं तिने बापरे! पप्पांना पण तिने तसंच सांगितलं पप्पा पण तसंच बोलतात कधी कधी पण माझा ना स्वामींवर खूप विश्वास आहे नाही, ताई. स्वामी तुमचं खूप छान करणार. मी स्वामींकडे प्रार्थना करेल तुमच्यासाठी स्पेशल. नाही नाही आणि मला असं वाटतं की माझी आजी म्हणते की तिला पण म्हणजे माझी मामी त्रास देते तर तुझं माझं काय सोपं आहे का म्हणते रस्ता आपल्यासोबत स्वामी आहेत म्हणून आपण चालू शकत आहे एवढं म्हणते बघा. बरोबर आहे, बरोबर आहे. खरं आहे. आणि ताई मी प्रत्येक गोष्ट करताना मी स्वामींना प्रार्थनाच करते म्हणजे स्वयंपाक मला खूप आवडतो करायला मी स्वयंपाक करताना मी स्वामींनाच प्रार्थना करते की मला काही येत नाही आणि तुम्ही मला गाईड करा तर प्रत्येक जण म्हणतं की तुझ्यासारखा स्वयंपाक कोणालाच जमत नाही आणि मी काहीच करत नाही ते डोकं लावत नाही पण पण त्याचे ना तिथून कुठून तरी YouTubeला व्हिडिओ टाकायचे मग ताई. अशी आपल्याकडे कला असेल ना, तर असं काही ना काही करायचं येऊन. तसं करायचं पण आपल्याला होप कशी असते आपण थोडंसं फायनान्शियली स्टेबल झालो की हां. मग बघू असं काही स्वप्न आपले वगैरे हं, हं, असं हं, हं, हं. पण मला माहिती आहे ताई माझं फेज खूप टफ आहे पण स्वामींनी लाचार म्हणून जगू नाही दिले आतापर्यंत. लाचार होणारच नाही. तुम्ही तुम्ही फार टॉपला जाणार ताई. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. कारण सगळ्यात मोठी प्रॉपर्टी तुमच्याकडे ही आहे, की तुम्ही नम्रता आहे तुमच्याकडे. हो ताई आणि ते आहे. नम्रता माणसाला शिखरावर पोहोचवते बरं. ताई मी जेवण पण करते ना हां, मी स्वामींना प्रार्थना केल्याशिवाय कारण मी बुद्धिस्ट आहे आमच्याकडं स्वामींचं म्हणजे मला काहीच करता येत नाही. हां, हां. पण मी त्यांना जेव्हा मी ताट वाढते ना मी त्यांना म्हणते की हे तुम्हीच दिले आणि हे तुम्हालाच समर्पित आहे तर तुम्ही माझ्यासोबत जेवण करायला या. अय्या! आपण किती सोबत सुंदर जेवण करू तर खरंच असं फील होतं की कोणतरी आहे आहे आपल्यासोबत आणि आपण आपल्यासोबत. एकटे नाहीये. नाही, नाही. स्वामी तुमचं खूप छान करणार ताई. लवकरच तुम्ही अनुभव शेअर कराल. मी शेअर नक्की करते हां नक्की. ताई. हो चालेल. थँक्यू. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई. हो धन्यवाद. खूप छान वाटलं आणि इतका गोडवा आहे ना तुमच्यामध्ये. थँक्यू. खूप छान, स्वामीचीच खूप कृपा. छान. हां, श्री स्वामी समर्थ. चालेल. थँक्यू. हो श्री